8 वर्ष झोपलेले होते, आता जागे झाले. आता जागे असे झाले का यांना रात्र पण कळाना. आता ही सध्याला पहाटे 3 वाजता दिसायला लागले, फक्त इलेक्शनमुळं. इलेक्शन पुढे जाऊन द्या, ही परत झोपणार नाही. नितेश राणेंचा जाहीर निषेध केला मी. जर का ते आज पण आम्हाला जर समोरासमोर भेटल तरी मी त्यांना काळे झेंडे दाखवू शकतो, एवढं आमच्यामध्ये आहे. लोकांची दिशाभूल केली, लोकांना सांगितलं का ते हज हाऊस आहे, हज हाऊस आहे. पण महापालिकेने ते हज हाऊस नव्हतं दिलं. महापालिकेने दिलं ते कल्चरल सेंटर, सर्व धर्मांसाठी. उपास उघडण्यासाठी, रोजा इफ्तारीसाठी तुम्हाला तिथं भाड्याने मिळत, किंवा गणपती बसवण्यासाठी मिळत, किंवा काही प्रोग्राम असेल त्याला तुम्हाला तिथं मिळणार. तुम्हाला रोखोक निर्भीड सदैव पुणेकरांसोबत असलेल्या पुणे सिटी टाइम्स मध्ये आपलं स्वागत. मी अमीन शेख. तर आज आपल्या सोबत आहेत भाजपचे कार्यकर्ते इसाक पानसरे आणि ते कोंढवा प्रभाग क्रमांक 19 मधून इलेक्शन लढणार आहेत. तर आज आपण त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत. इसाकजी, आपण कोंढवा प्रभाग क्रमांक 19 मधून निवडणूक लढणार आहात भाजपमधून. तर सध्याला प्रश्न असा आहे की तुम्ही राजकारणात कशाला आलात, म्हणजे काय तुमचा मेन हेतू काय आहे राजकारणात यायचं, आणि भाजप जो आपला पक्ष आहे तोच पक्ष का निवडलाय? मी राजकारणात ह्यासाठी आलो. पहिली गोष्ट तर राजकारणात मी जवळजवळ ना 30 वर्षापासून काम करतो. राजकारणात ह्यासाठी आलो का आमचे मार्गदर्शक योगेश अण्णा टिळेकर आणि त्यांच्या मातोश्री सौ रंजनाताई नानी टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ग्रामपंचायत पासून काम करतोय आणि त्यांचं खूप चांगलं कार्य आहे, त्यामुळे आम्ही भाजप पक्ष निवडला. तर सध्या जे आहे कोंढवा प्रभागातमधून आपण लढणार आहात, तर सध्याला कोंढवा परिसरात जे आपण पाहतोय, जे म्हणजे ड्रेनेजचं पाईपलाईन असेल, जे रस्त्यावर येतो पाणी, किंवा लोकांना पाण्याची असुविधा होत असते, लाईटची असुविधा होतीये. तर अनेक कार्यकर्ते येतात, निवडणूक लढतात, जिंकूनही जातात, पण त्यानंतर ते जे प्रश्नांवर जे मेन विचारपूस असते ती काही होत नाही, म्हणजे नागरिकांच्या जे प्रश्न आहेत ते सुटत नाही. तर जर तुम्ही निवडणूक लढून आणलात, म्हणजे जिंकून आलात, तर तुम्ही नागरिकांच्या या प्रश्नांवर कशा प्रकारे लक्ष घालतील? पहिली गोष्ट तर मॅडम एक अशी आहे का जे रस्ते, पाणी आणि कचऱ्याचा प्रश्न हे वारंवार चालूच असतोय. पण झालं काय माहिती का, गेल्या 10-12 वर्षामध्ये आहे ना, बिल्डिंग पहिल्या 3 फ्लोर 4 फ्लोर होत्या, बिल्डिंग आज 10 फ्लोर झाल्या. राहायला लोक वस्ती वाढली, ड्रेनेजची लाईन 30, पाण्याची लाईन 30, लोकवस्ती तर वाढली पण लाईन काय बदली झाली नाही. त्यामुळे ते वाढणार ना, ड्रेनेज चॉकअप होणार, पाणी लोकांना मिळणार नाही. त्यासाठी जे पहिले जे नियोजन होतं ते नियोजन नाही राहिलं. दुसरी गोष्ट एक का पहिलेच करताना अतिक्रमण खूप झालं, त्यामुळे रस्ते बारीक झाले. रस्ते बारीक झाल्यामुळं लोकांना जाणं येणं त्रास झाला, ट्रॅफिक जाम व्हायला लागलं. दुसरी गोष्ट असं आहे का मेन कचऱ्याचा प्रश्न. कचऱ्याची घंटागाडी येते तिथं, घंटागाडी येते पण गाडी फिरायला जागाच नाही ना, गाडी जाणार कशी? या सुविधा राहिल्या तिथं. जर हेच का जर भारतीय जनता पार्टीला निवडून दिले असतं, पहिलेच भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक झाले असते, तर 100% केंद्रामध्ये सत्ता भाजपची, राज्यामध्ये सत्ता भाजपची, पुणे महापालिकेमध्ये सत्ता भाजपची. हे असल्यामुळं बऱ्यापैकी चांगल्यापैकी काम झालं असतं. तुम्ही आज ह्या 19 मध्ये बघा आणि वरच्या आमच्या 41 मध्ये बघा, 40 मध्ये बघा, प्रभाग क्रमांक 40 मध्ये तिथं बघा रस्ते कसे, तिथं सुविधा बघा कसे, पाणी कसे, ड्रेनेज कसे, सगळं म्हणजे तिथं जेमतेम सत्तेमध्ये असताना खूप चांगले काम होतं. त्यामुळं जर सत्तेमध्ये जर मला निवडून दिलं 100% मी काम करणार. तर 2017 मध्ये जे त्या प्रभागात निवडून आले आहेत, तर जे ते कार्य करत आहेत त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय कार्य करणार, किंवा त्यांनी असं काय कार्य केलं नाही ज्यामुळे हा प्रभाग जो आहे तो मागे पडलेला आहे? बघा असं झालं का 2017 मध्ये जे नगरसेवक निवडून आले, आता जे माजी नगरसेवक आहे, त्यांनी आल्यानंतर त्यांनी काही कामं नाही केली आणि जी कामं केली ती सगळी अर्धवट राहिली. पहिले तर एकतर भाजी मंडई अर्धवट आहे, तिथं आता जुगाराचा अड्डा बांधलाय, तिथं दारू पिणारे तिथं बसतात. दुसरं झाले ते शेजारी मा खतीचा दवाखाना बनवला,
त्यामध्ये डॉक्टर नाही तिथं. डॉक्टर असतात कधी असतात ज्यावेळेस ह्यांचा माजी नगरसेवकांचा ज्यावेळेस विजिट असेल त्या टायमाला तिथे येऊन बसतात ती डॉक्टर लोक. एक सुद्धा डॉक्टर नसतो. महिन्यातून 2-3 दिवस डॉक्टर असतं, त्याच्यानंतर कोण नसतं. त्याच्यानंतर त्यांनी लायब्ररी बनवली. लायब्ररीला जवळपास त्यांनी चांगला खर्च केला. महापालिकेने त्यांना दिला निधी दिल्यानंतर त्यांनी फक्त खड्डा खोदून कॉलम घेतले. आहे तसाच तिथं पण जुगारचा अड्डा झाला तिथं. त्याच्या पलीकडे तुम्ही गेले का तिथं गार्डन बनवलंय. फक्त यांनी नावं देण्याचं काम केलं, बाकी काही काम नाही केलं. जे निवडून आल्यात त्यांनी काही काम नाही केलं. कोणवा हा बकाल करून टाकला त्यांनी. यामध्ये तुम्ही काय करणार आहात जे आतापर्यंत त्यांनी नाही केलं? आम्ही खूप काही करू. महापालिकेत जर आम्हाला दिलं तर पहिली गोष्ट तर पुणे महापालिकेत भाजपचा महापौर बसणार आहे. जसं का आता इलेक्शन झाली बिहारची इलेक्शन बघा, तिथं जवळपास 50% मुस्लिम समाजाने मतदान केले तिथं आणि निवडून पण दिले. तिथं जिथं मुस्लिम एरिया आहे तिथं पण भाजपचे आमदार झाले तिथं. तसं जर आम्हाला जर ह्या एरियामध्ये जर निवडून दिलं 100% आम्ही कामं करणार. आता पण आम्ही करतोय. आम्ही पहिल्या स्टार्टला तुम्हाला तेच सांगितलं, आम्ही ह्या राजकारणामध्ये यासाठी आलोय का 80% समाजकारण आणि 20% राजकारण करायचं. आम्हाला 80% राजकारण करायचं नाही. आम्हाला 80% समाजकारण करायचं आणि 20% राजकारण करायचं. त्यासाठी आम्ही राजकारणात. तर सध्याचे कोंढवा परिसरातील जे रस्ते खराब झालेले आहेत तर त्याबद्दल तुमचं मत काय आहे? कोंढव्यात जे रस्ते खराब झाल्यात ते ऍक्च्युअली म्हणजे पावसामुळे रोड खराब आहे. पावसामुळे रोड खराब असल्यामुळे काय झालं माहिती का, गेल्या 8 वर्षामध्ये कधी न दिसणारे रात्री पहाटे पण उठून येतात. ते आता त्यांना स्वप्न पडायला लागले त्यांना आता काम करायचं म्हणून. लोकांचं काय करायचं आणि रस्ते तर असे बनवलेत तिथं बघा एका रस्त्यासाठी 10 लोक येतात. हे काम आम्ही केलं, ते म्हणतात ते काम आम्ही केलं, ते म्हणतात काम आम्ही केलं. पण काम प्रत्यक्षात कुणी नाही केलं. काम केले कॉर्पोरेशनने, काम केले महापालिकेने. डांबरची गाडी आणली महापालिकेने, तो येतोय फोटो काढतो जातोय, दुसरा येतोय फोटो काढतो जातोय. यांनाच कळा ना आपण काय करतोय म्हणून. कुणालाच काय कळा ना, फक्त यायचं फोटो काढायचे जायचे. म्हणायचं का मी नोटीस दिली, मी सांगितलं महापालिकेला. बघा हे तर आहे ना सगळेच करतात. खराब रस्ता दिसला ऑनलाईन कंप्लेंट होती, ऑनलाईन कंप्लेंट झाली का म्हणतात मी काम केलं. काम कुणी करत नाही. हे 8 वर्ष झोपलेले होते, आता जागे झाले. आता जागे असे झाले का यांना रात्र पण कळा ना. हे दिवसाचा तर फोन उचलत नाही कुणाचा प्रॉब्लेम आला तर हे काही करत नाही. पण आता ही सध्याला पहाटे 3 वाजता दिसायला लागले फक्त इलेक्शनमुळं. इलेक्शन पुढे जाऊन द्या, ही परत झोपणार आहे, परत दिसणार नाही. निवडणुकीनंतर हज हाऊसचं जो उद्घाटन करण्यात आला होता, अजित पवारांनी उद्घाटन केलं होतं, तर त्याबद्दल तुमचं नेमकं वक्तव्य काय आहे, तुमचं मत काय आहे आणि तो वादग्रस्त विधानामध्ये का अडकला? मॅडम ऍक्च्युअली मध्ये काय माहिती का, हज हाऊसचा जो मुद्दा आहे ते फक्त निवडणुकीपुरतं होतं. यांना निवडून येण्यासाठी यांनी ते महापालिकेने जागा न देता यांनी फक्त हज हाऊस म्हणून तिथे डिक्लेअर केलं. लोकांची दिशाभूल केली. लोकांना सांगितलं का ते हज हाऊस आहे. पण महापालिकेने ते हज हाऊस नव्हतं दिलं. महापालिकेने दिलं ते कल्चरल सेंटर सर्व धर्मांसाठी. तिथं तुमचं म्हणजे उपास उघडण्यासाठी, रोजा इफ्तारीसाठी तुम्हाला तिथं भाड्याने मिळत किंवा गणपती बसवण्यासाठी मिळत किंवा काही प्रोग्राम असेल त्याला तुम्हाला तिथं मिळणार तुम्हाला. आणि दुसरी गोष्ट अशी का ह्यांना हेच कळलं नाही का हज हाऊसची मागणी कुठे करायची. हज हाऊसची मागणी केंद्राकडे करायची असते. केंद्र सरकारकडे हज हाऊस असते. केंद्र सरकार राज्य सरकारला देतो आणि राज्य सरकार महापालिका देते. आणि ही जी जागा असते हज हाऊसची, ती हज हाऊसची जागा महापालिका देत नाही. आणि पश्चिम महाराष्ट्राचं हज हाऊस बनवायचं हे 10 गुंठ्यात होत नाही. ते त्याला जवळपास एकरभर जागा लागते आणि ती एकरभर जागा बोर्डाकडून घ्यायला लागते. जसं का औरंगाबादमध्ये भाजपने हज हाऊस बनवून दिले. औरंगाबादमध्ये भाजपच्या शासनामध्ये हज हाऊस झाले. तसंच पुणे महापालिकेमध्ये पण हज हाऊस होणार आहे, 100% होणार आहे. ही आमची मागणी आहे. आम्ही मागणी केलेली आहे. आम्ही आमचे राष्ट्रीय नेते जमालभाई सिद्दीकी यांच्याकडे आम्ही पत्र व्यवहार केलाय. आम्ही त्यांना पत्र दिलंय. आम्ही मागणी केली. आणि आता जो नवीन कात्रज कोंढवा रोड बनतोय
त्या जागेतून गेलेला आहे ओबोडे जागेतून. आम्ही त्या जागेच्या शेजारी आम्ही मागणी केलेली का आम्हाला ते 2 एकर द्या हज हाऊस. आम्हाला दाखवून दे नको. हा पश्चिम महाराष्ट्राचा हज हाऊस आहे. इथं जवळ जवळ नाही म्हणलं तरी ना 1000, 2000, 5000 लोक येऊन राहणार आहे. एक संघ नाही राहणार, रनिंग मध्ये येणार. आम्हाला मोठं पाहिजे, आम्हाला छोटं नकोय. हे फक्त निवडणुकीपुरता मुद्दा होता. तिथं महापालिकेने 1,10,00,000 दिले. 1,10,00,000 फक्त खड्डा आणि स्लॅब झालं. बाकीचे पैसे गेले कुठे? हे 1,10,00,000 माझ्याकडे द्या. 10 गुंठ्यामध्ये बिल्डिंग होती, अख्खी बिल्डिंग होती ना. मग यांनी पैसे काय केले? हे सगळं मिली भगत आहे सगळ्यांची. हे फक्त नावाला आहे. यांचा ठेकेदार मॅनेज आहे. ठेकेदार संघ यांनी मिली भगत केलेली. पहिली गोष्ट तर 2 वर्ष त्यांच्या खड्ड्यातच गेले फक्त माती उचलण्यामध्ये. एवढं स्लो काम. दुसरा मुद्दा, भाजपने विरोध नाही केला, काही संघटनेने विरोध केला. भाजपचा हज हाऊसला विरोध नाहीये. भाजपने पहिले सांगितलं नरेंद्र मोदी साहेबांनी, सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास. ते सगळ्यांनी घेऊन चालले. मला महापालिकेला तिकीट दिलं 2017ला. विरोध जर असता तर मला तिकीट दिलं नसतं ना. दिलं असतं का मला तिकीट? पुणे महापालिकेने 5 तिकीट दिलेत मुस्लिम समाजाला. त्यामधले एक निवडून आली एरवाड्यातली फरजाना इनामदार, फरजाना शेख. म्हणजे विरोध कुणाचा नाही. सगळे काही संस्थांचा विरोध होता, काही संस्थांचा. बघा, शेवटी तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी हक्क दिलाय विरोध करायला किंवा समर्थनाला. हे तुमचा हक्क आहे. काय करायचं, समर्थन करा किंवा विरोध तर होणारच. शेवटी माणूस आहे, माणूस विरोध नाही करणार मग कोण करणार? पण ह्या लोकांनी फक्त लॉलीपॉप दिलाय हज हाऊसच्या नावाने. हे हज हाऊस आहे, हे हज हाऊस आहे. हे भाजप विरोध करतात, भाजप विरोध नाही करत. तुम्ही मागणी एकदम सरळ करा, चांगली करा, मग तुम्हाला मिळेल ती. तुम्ही केंद्राकडे मागणी करा. यांची सत्ता होती केंद्रापासून राज्यापर्यंत, महापालिकेपर्यंत यांची सत्ता होती. यांनी कधी मागणी केली का केंद्राकडे? नाही केली. फक्त यांनी काय केले, फक्त आपलं दिशाभूल करायचं काम. भले त्या आज आमच्या संघ आहे, आजीदादा आज आमच्या संघ आहे, पण संघ सुद्धा असताना त्यांनी कामं नाही केली. जे आमचा मुद्दा हज हाऊसचा होता त्यांनी ते बनवून द्यायला पाहता. त्यांनी सांगितलं होतं आम्ही हज हाऊस बनवणार, मग गेला कुठं हज हाऊस? जागाच नाही, फक्त हज हाऊस आहे. ते कल्चर सेंटर आहे. आता एखादा मुलगा जन्माला आला, त्याचं नाव ठेवलं, नाव ठेवल्यानंतर त्याचं नाव बदली होतं का? तुम्ही म्हणणार 25 वर्षांनंतर त्याचं नाव बदली करायचं, नाही होत. हे म्हणजे हज हाऊस आहे, आता त्याचं कल्चर सेंटर आहे, नंतर त्याचा हज हाऊस करू, होत नाही मॅडम. मध्यंतरी लायब्ररी बांधण्यात आली होती, तर त्याचा काय प्रश्न आहे? लायब्ररीसाठी पण ते हेच झाले. लायब्ररीसाठी काय झाले का, निधी आला महापालिकेचा. निधी आल्यानंतर भरपूर निधी आला. आता आकडा सांगता येणार नाही मला किती आला, कारण 8 वर्षापूर्वी आलाय निधी तो. आता तर काही लक्षात पण नाही. 8 वर्षापूर्वी आल्यानंतर त्यांनी ते खड्डा खोदला, फक्त फुटिंग झाली, बाकी काही कामं नाही झाली. ही जी माजी नगरसेवक आहे यांनी काही कामं नाही केलेली. 2.5 वर्ष ही सत्तेत होती. सत्तेत असताना यांना निधी नाही मिळाला. आम्हाला द्या ना, आम्ही भाजपच्या सत्तेमध्ये आम्ही करून दाखवतो ती कामं. मध्यंतरी जी विधानसभा निवडणूक झाली त्यामध्ये तुमच्या मित्र पक्षाला जे कोंढवा परिसरामधून जिथे एवढ्या मोठ्या संख्येने जे मुस्लिम प्रभाग आहे त्या ठिकाणाहून कमी मते का पडली? मॅडम, तो विषय असा आहे की आमदारकीमध्ये जे विधानसभेला जी निवडणूक झाली ती तर मित्र पक्षाने पहिली गोष्ट तर आम्हाला सगळं घेतलेच नाही. आम्हाला म्हणले तुम्ही भाजपचे, तुम्ही ह्या एरियामध्ये आमच्या संघ फिरायचं नाही. दुसरी गोष्ट अशी आहे का, तिथं अजितदादांची स्वतः रॅली झाली. तिथं अजितदादांची रॅली असताना त्यांनी आम्हाला बोलवलं नाही तिथं. म्हणजे आम्ही करायचं काय? दुसरी गोष्ट अशी आहे का त्या प्रभागातून, त्या मतदारसंघातून माजी नगरसेवक 3-3, 4-4 असताना 3-3.5 हजार मतदान झालं. आणि त्याच्या शेजारी 41 प्रभाग क्रमांक 41 जिथं विल्सन जगताप नगरसेवक आहे, तिथं ऋषाली कांबळे नगरसेवक आहे, तिथं आमची नानी रंजनाताई टिळेकर नगरसेवक आहे, तिथं माझे आमदार विधान परिषदेचे आमदार योगेश अण्णा टिळेकर आमदार आहे. तिथं त्या प्रभागातून 8,500 मतदान दिलं आम्ही.
आणि ह्या प्रभागातून यांची सगळे असताना एवढी कामं म्हणतात आम्ही कामं केली. मग कामं केली तर मग जनतेने नाकारलं काय यांना? हा, जनतेने नाकारायचं कारण काय यांचं? का यांनी सरळ सांगितलं का बाबा या रॅलीमध्ये या आमच्या ह्यामध्ये तुम्ही येऊ नका. आम्ही येऊ नका म्हणजे जे आमच्या जी मतदार आहे, जे भाजपला जे मानणारा मतदार आहे, त्यावर त्यांचा फरक पडला ना तिथं. आम्ही एक पण नव्हतो तिथं, ना रॅलीला ना सभेला. आम्हाला त्यांनी येऊनच दिला नाही तिथं. त्यांनी येऊन नाही दिले त्यामुळे त्यांना तिथं फरक पडला. यावेळेस तुम्ही आम्हाला निवडून द्या. जनतेला माझं आव्हान आहे का आम्हाला निवडून द्या. 100% तुमची काम करून दाखवतो आणि 100% आम्ही पुढच्या आमदारकीला 100% मतदान करून घेऊन दाखवतो. का आता ह्यांना आमदारकीमध्ये 3-3.5 हजार मतदान भेटलं. ह्यांना आता मतदान किती भेटणार? आणि ही जी निवडणूक आहे आता महापालिकेची निवडणूक कधी पण लागू शकते. ह्यांना आमदारकीमध्ये जे मतदान भेटलं ते ह्यांचं ते मतदानच नाहीये. ते टोटल भाजपचं मतदान आहे. आता ह्यांना काय? ह्यांना असं आहे ह्यांना इलेक्शन लढावी का नाही लढावी असा प्रश्न आहे ह्यांना. तर माझा शेवटचा प्रश्न असा की भाजपमध्ये मुस्लिम समाजाविरोधात अनेक वादग्रस्त वक्तव्य हे नेहमी केलं जातं, तर यावर तुमचं काय प्रतिक्रिया? मॅडम असं आहे का भाजपमध्ये काही लोक अशी बघा, आता बोटाची आपली 5 बोटं सारखी नाही, सगळे वेगळेवेगळे. तशी लोक पण वेगवेगळे आहे ना. काही लोक मोजून 1-2 लोक त्यांचा आम्ही जाहीर निषेध केला आणि आम्ही आमचे नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आम्ही लेटर दिला. लेटर नंतर त्यांनी त्यांना नोटीस पण दिली. नोटीस दिल्यानंतर तेव्हापासून आतापर्यंत एकदम शांत. कधी ते बोलले नाही आणि बघण्यात पण नाही आलं का ते असं वक्तव्य केलं म्हणून त्यांनी. हा बघा कसं असतं माहिती का, काही लोक असतात ना समाजामध्ये, काही लोक असतात ते करतात, ते बोलतात, ती त्यांची ह्यासाठी बोलतात का त्यांना लोकांनी चांगलं म्हणावं, लोकांनी त्यांची स्तुती करावी. पण मोदी साहेबांनी पहिले सांगितलं सबका साथ सबका विकास सबका विश्वास. सगळ्यांना घेऊन चालणार. आमचे नेते देवेंद्र फडणवीस सगळ्यांना घेऊन चालतात. आमची भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाची आमची कमिटी महाराष्ट्र देशापासून राज्यापासून महापालिकेपर्यंत आमची सगळ्यां म्हणजे कमिटी आहे. अल्पसंख्याक मोर्चाचा आमचा एक विंग वेगळा आहे. त्या म्हणजे त्यांचं काही मनावर घ्यायचं नाही. आम्ही स्वतः त्यांचं माझं तुम्ही ना फेसबुक लाईव्ह फेसबुकच्या वर जाऊन इंस्टाग्रामवर जाऊन बघा. मी नितेश राणेंचा जाहीर निषेध केलाय. मी नितेश राणेंचं म्हणजे जर का ते आज पण आम्हाला जर समोरासमोर भेटल तरी मी त्यांना काळे झेंडे दाखवू शकतो, एवढं आमच्यामध्ये आहे. आणि आम्ही पहिला समाजासाठी आम्ही जर समाजाबद्दल ते बोलत असेल तर आम्ही त्यांचा निषेध 100% करणार. त्याबद्दल वादच नाही. मॅडम पुणे सिटी टाइम मध्ये तुम्ही आम्हाला बोलावल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. पुणे सिटी टाइमचे मनापासून धन्यवाद. तर आज आपण बातचीत केलो आहोत इसाक पानसरे यांच्यासोबत. तर आपले काही प्रश्न असतील तर आपण नक्की कमेंटमध्ये आमच्यासोबत करू शकता, बातचीत करू शकता. आम्हीही पुढे नक्कीच तुमच्या प्रश्नांना पुढे करू. तर पुणे सिटी टाइम्स पाहत रहा आणि असंच आपलं सहकार्य पुणे सिटी टाइम्सला करत रहा. धन्यवाद.